राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आपण चाललोय बर्फ बघायला मार्बुकचा. सो आता पडली आमच्याकडे मस्त बर्फच, मस्त स्नो झालाय काल आणि स्नोमुळे मी म्हटलं चला आज एक व्लॉग बनवूया. तर इथे थंडी तर जोरदार पडतेच नॉर्मली विंटरमध्ये, पण आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो मार्बुक जी सिटी आहे माझी, जिथे मी राहतो तिथला स्नो. तर चला, माझा भाऊ ऑलरेडी ऑफिसमध्ये, मी त्याला घ्यायला जाणार आहे. आता त्याला घेऊन झाल्यानंतर आम्ही मारू एक पट्टा आणि मी तुम्हाला दाखवतो स्नो. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा. मला आता आपण जाऊया ऑफिसच्या इथे. माझ्या ऑफिसच्या इथे माझा भाऊ आहे, तर पहिले त्याला घेतो मी आणि त्याला घेतल्यानंतर आपण जाऊया मस्त एक पट्टा मारायला. म्हणजेच तुम्हाला सगळा स्नो दाखवतो मी. आता थोडासा स्नो कमी झालाय, पण मी एक जागा आहे आमच्या इथे, तिथे मी तुम्हाला घेऊन जातो जिथे फिक्स स्नो असणार होपफुली. तर चला स्टे ट्यून. तोपर्यंत तुम्ही रस्त्याचा आनंद घ्या आणि मी चालवतो थोडीशी गाडी, बिकॉज गाडी चालवताना जर्मनीमध्ये बोलता येत नाही. चलो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. अथक परिश्रमानंतर माझा भाऊ आलाय. 1 तास झाला येतो 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 येतो. भाई तू 4 वाजता वर घ्यायला येणार होता मला. मी बस स्टॉप. बाय द वे, आवाज भाऊ आहे. हा आमच्या कंपनीत जॉबला लागलेला. त्याचा 3rd डे होता आज. 3rd नाही, 2nd. चौथा होता. आज सगळी दुनिया निघून गेली घरी, पण भाऊ काम करत होते, खूप काम करत होते. कारण नवीन आहे ना मग. नाही. तर चला आता आपल्याला बर्फ दाखवायचा आहे. मी बर्फ दाखवायला घेऊन आलो बाहेर आणि अरे अर्धा टाइम तुझ्यामुळे वाया गेला. मी मालच पाहू. चांगले कपडे तसं मी चांगला दिसतो. चला सांगू नको. अंधार पडत. चला 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 आता जाऊया आपण पटकन. अंधार पडला आता. काय बर्फ दिसला नाही ना, मग तुला दाखवतो. अरे चल ना वर. आता कंपनीच्या इथं दिसत होता बर्फ. तू गोल गोल रिंगा मारत बसला. अरे आता काय करू. चल जाऊ दे. थांबा. दाखवतो थांबा. आज जर बर्फ नाही दिसला ना, गेला हा पोरग्या. हे बाय, बर्फ बायची डील झालेली. ओके. म्हणजे उजेडात बर्फ. बर्फ काय जर्मनीत उजेड बिजेड काही नाही राहत. यांनीच शिकवलं मला ना. आता म्हणतो उजेडात बर्फ. 2 वाजता यायचं मग. 4 वाजता अंधार पडतं असं कुठं राहतं का? 4 काय जाऊ दे आता. यहीच तो जिंदगी आहे. देखो बऱ्यापैकी उजेड तर दिसतोय. उजेड आहे पण तेवढा नाही ना जेवढा आपल्याला पाहिजे. आता आपल्या इंडिया इज बेस्ट ना. इंडियाचं न्यायचं काम. जाऊ द्या. पाहू. थांबा, पोहोचत आलो आम्ही. 0 मिनिटात दाखवतो.
हे पा कसं आहे, शीते की चाल बाज की नजर और भाऊ की जबान पर संदेह नहीं करते. अरे गप समजलं का? बर्फ पण सापडलाय आणि समोर जे दिसतंय ना याला सनसेट ऊन असतं. ओके चला चला सनसेट. भाई बर्फ तर आहे भाऊ, काय विषय नाही. हे काय स्टार्ट मिट. ओ बाई स्टार्ट मिट 4.9 आहे. जायचं का? कुठं स्टार्ट मिटा ए बर्फ न खेळू, आजारी पडशील. चारों तरफ धुर्रा ही धुर्रा. बर्फाचे शूज आहे तुझे? डेंजर. वाह वाह वाह. काय करायला पाहिजे? पण इथं लोक कावर दिसत नाही. सगळ्यांना आपल्या हातात कंड नसतं ना बर्फात. तिथं खाली होती ना एक आजी, तिथं 2 छोट्या पोरांना घेऊन खेळत होती. हाय आमच्या मार्बुकचा स्नो. हे बघा पद्धतशीर. नॉर्मली इथे वॉक करायला येतं लोक, पण आता आम्ही पण वॉक करायला आलोय. पण सध्या कोण नाही. मला एवढी थंडी नाही वाजत आहे, पण थंडी वाजते बर्फात. एवढी थंडी नाही वाजत ना. हा, पण तेवढी नाही जेवढी नॉर्मली वाजते. बर्फात तर कमी थंडी वाजते. काय झाडा झुडपांमध्ये नको जाऊ रे. शाहरुख कसं परत एकदा. ऑलवेज गम नो खुशी. खुशी आएगी थोड़े दिनों बाद. कधी खुशी को ऑर्डर किया है. खुशी विशी काही नाही येणार आहे भाऊ. हेच आहे आएगी. खुशीच्या पेक्षा जास्त बर्फ येईल. मेरी खुशी एक दिन जरूर आएगी. अरे घंटा अशा खूप खुशा येऊन गेल्या. खुशी को आना पडेगा. हे पुढे पाणी आहे, पुढे नको जाऊ. पूर्ण पाणी खाली. हे बघ गेला. कशाला शूज खराब होतो? शूज खराब होतोय. पागल आहे का तू? बर्फाने शूज धुवून टाकला. बाई कोणतरी आलं. ताई आल्या. पहिल्यांदी कोणतरी आलंय वॉक करायला. हा काही नाही भाई. चला बर्फामध्ये काही मजा नाही इकडे. मला वाटलं तर खूप लोक असतील, मस्त सनसेटचं एन्जॉय करू. काहीच नाही इथं. कुत्रा नाही. थंडी वाजायला लागली आता. चला काय काय बस मी और मेरी तन्हाई. हा अक्सर ये बातें करते. हे काय इथं मला ते नाही कळालं. हे बोर्ड कसलंय? काय पेरू नाही काय ते, काय माहिती. अनानास रेंट. तुझी जर्मन जास्त चांगली. अननस रेनेट. अरे ऍपल. ऍपल काय कधी येतं? पण ते टायमिंग काय देते यायचं? एंड ऑक्टोबर. मिटा 20 एंड ऑक्टोबर. जाऊ दे. फेब्रुवारी. आपण चुकीच्या वेळेस आलो, नाही तर फुकटचे सफरचंद. या झाडांना लागतं ना. आता या झाडांना कुठं आहे सफरचंद? जोरदार थंडी रे. बर्फ वेक ना. थोडासा बर्फ घ्यायचा का? घे तुझ्या रिस्कवर. बर्फाचे लाडू बनव ना वहिनींना द्यायला. मेरे को क्यों तोडा भाई? अरे गंदा थंड आहे रे.
कडक. एन्जॉय. हाताचे वांदे होत आहे पण ठीक आहे. लय जोरात बर्फ आहे रे. झालं का मग आता? हा मग आता दुसरं काय ऑप्शन आहे. चला अंधार पण पडत आला आता. चला घरी जाऊ आता. कल्टी मारू. गॉगल बिगल घालून काय करतोय? मेरे को नाही घालना गॉगल. कुठं चाललं? बर्फ आहे माझा. एखादा फोटो काढ ना. अरे हळूवर का पडशील? फोटो काढणार आहे प्लीज मन. प्लीज. काम आलं मेरी खुशी आएगी उसको दिखाने के लिए. चल 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 ठीक आहे. एक फोटो काढतो याचे फोटो. तुम्ही करा तोपर्यंत एन्जॉय आणि भेटू आपण जरा. थांबा थंडी लय जोरात वाजू राहिली. अरे सनी एक काम कर ना. एक व्हिडिओ घे ना मस्त बर्फात. काय करायचंय तुला? काय वॉक करत 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 काहीतरी घे. कर ना वॉक करा अजून. बर्फात वॉक नको नक्की व्हिडिओ असते का? नाही रे यार. थंडी कमजोर लोकांना असती. प्लीज. बर बर. आता शाहरुख को थंड नाही लागते. आता घरी गेला का कळ शेंबडे. चला. तर हा आहे बर्फ आणि याच्यात पाय दिला का याचं होतं पाणी. बर्फाचं पाणी. काय रे थंडी असते. ये ना बर्फात अजून. शाहरुख खानच्या पिक्चर मध्ये बर्फ कसा जबरदस्त वाटतो. एकदम भारी वाटतं पिक्चर मध्ये बर्फ पाहिल्यावर. आणि इकडे सबके बस की बात नहीं है भाऊ. सबकी बस की बात नहीं लक्ष्मण. तुमसे ना हो पाएगा. तुमसे ना हो पाएगा बेटा. अरे नको रे थंडी वाजते. पिक्चर मध्ये बघून बर्फाचे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू नका. आमच्या सारखेच हाल होतील. करे मित्रा कुठं चाललं? ए अरे बावळा टेका रे तू. हा आहे ना जाईल माणूस आहे जाईल. दादा दादा ऐका ना. एक गोळा द्या ना बनवून प्लीज. कोणता फ्लेवर पाहिजे? चॉकलेट फ्लेवर दादा. गोळा मी बनवून देतो. हा. घरी जाऊन टाकू. वा धन्यवाद दादा. द्या. थँक्यू दादा. गोळेवाले गोळेवाले. ताजा ताजा एकदम फ्रेश गोळा आहे. फ्रेश फ्रेश गोळा डायरेक्ट बनवून तुम्हाला लगेच ताबडतोब सर्व करण्यात येईल. डिश गोळा पाहिजे का? डिश गोळा. काय काय? डिश गोळा. डिश गोळा. घरून डिश घेऊन ये. मी गोळा देतो. डिश घरून घेऊन ये. गोळा इथं बनवून देतो तुम्हाला. अशा प्रकारे आजचा व्लॉग आपण करूया एंड. हा होता आमच्या मार्बुकचा बर्फ. असाच बर्फ सिटीमध्ये होता पण सिटीच्या बाहेर म्हणजे आम्ही एका सनसेट पॉईंटला याच्यासाठी आलो बिकॉज सिटीमधला बर्फ आता हळूहळू कमी होत चाललाय. त्याच्यामुळे मी याला ऑफिसला घेऊन यायला लागलो होतो. आणि माझं ऑफिस ही जी भिंत आहे बिल्डिंग आहे त्याच्या बॅक साईडला माझं ऑफिस आहे. या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.